हेलो फ्रेंड्स, प्रॅक्टिस सेट 25 ऑपरेशन ऑन रेशन नंबर मध्ये प्रॅक्टिस सेट 25 बनवणार आहोत. सिम्प्लिफाय द फॉलोइंग एक्सप्रेशन. यामध्ये काय करायचं आहे आपल्याला म्हणजे पदावली सोडवायची. आता पदावली सोडण्यापूर्वी मी एक फॉर्म्युला दिलेला आहे इथं BODMAS. आता हे जे गणित लिहिलेलं आहे इथं एक्झाम्पल लिहिलेलं आहे 15 × 5 डिवाइड बाय 2 + 24. दुसरा एक्झाम्पल लिहिलेलं आहे 13 × 4 डिवाइड बाय 2 - 26. म्हणजे कोणत्या फॉर्म्युलानुसार इथे कोणता आपला लागू होणार आहे. तर इथे काय लागू होणार आहे, सगळ्यात पहिले एक क्रिया करण्यापूर्वी म्हणजे बी म्हणजे काय, समजा हे उदाहरण सोडण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, समजा जर एखादं उदाहरण त्याला ब्रॅकेट असेल तर ते आपण काय करायचे, ब्रॅकेट काय करायचे, फर्स्ट द ऑपरेशन इन द ब्रॅकेट्स. म्हणजे ऑपरेशन म्हणजे क्रिया त्या ब्रॅकेट्सवर क्रिया करायची. म्हणजे ते दोन ब्रॅकेट असेल तर ते एक ब्रॅकेट ओपन करायचं, त्याच्यानंतर दुसरं ब्रॅकेट ओपन करायचं आणि मग ते उत्तर आपण काढायचं, आन्सर काढायचं. त्याच्यानंतर ओ म्हणजे ऑफ मल्टिप्लिकेशन. ऑफ मल्टिप्लिकेशन म्हणजे त्याचा अर्थ होतो मराठीत की गुणाकाराची क्रिया. म्हणजे जसं की एखादा उदाहरण समजा 1/4 * 200 ऑफ 200. तर मग याला आपण दिलेला काय देतो 200 * 1/4. हे जे ओ म्हटलं मी, या असे जे गुणाकाराचे समजा जे गुणाकाराची क्रिया करायची आपल्याला गुणाकाराची, तर असे जर गणित जर असेल समजा तिथे आपल्याला असं गुणाकाराची क्रिया करायला लागते. म्हणून त्याला काय म्हणतात, ओ म्हणजे ऑफ मल्टिप्लिकेशन. ऑफ मल्टिप्लिकेशन. डी म्हणजे डिव्हिजन म्हणजे भागाकार. एम म्हणजे मल्टिप्लिकेशन डायरेक्ट गुणाकार मल्टिप्लिकेशन. आणि ए म्हणजे ऍडिशन आणि एस म्हणजे सबट्रॅक्शन. अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल गणित उदाहरण सोडवायचे. तर आपण बघूया, चला बघूया. आपण सगळ्यात पहिले फर्स्ट एक्झाम्पल 15 × 5 डिवाइड बाय 2 प्लस 24. सो आता याला लिहू शकतो आपण 50 × 5. आता सगळ्यात पहिले काय सांगितलं नाही, ब्रॅकेट. इथं ब्रॅकेट नाही, ऑफ मल्टिप्लिकेशन आणि डी डिव्हिजन पण डिव्हिजन आहे. पण पहिले काय मल्टिप्लिकेशन करू आपण. इथं मल्टिप्लिकेशन 50 पाचशे 15 फायदा 250. आता 50 आणि 5 चा गुणाकार केला काय आन्सर आहे 250. मग 250 आपल्याला काय करायचंय 250 50 आणि 5 चा गुणाकार 250 डिवाइड बाय चिन्ह जसं तसं पुढे काय लिहायचं आपल्याला 2 + 24. जसं तसं लिहिलं 2 + 24. म्हणजे काय केलं आपण फर्स्ट काय केलं मल्टिप्लिकेशन. इथे लिहू शकतो आपण काय क्रिया केली, फर्स्ट मल्टिप्लिकेशन केलं आपण. त्याच्यानंतर मग 250 डिवाइड बाय 2 डिव्हिजन म्हणजे 250/2. त्याचा जर आपण भागाकार केला तर आन्सर किती आहे आपला 250/2. याचा जर भागाकार केला तर आपला आन्सर आहे 125. पुन्हा साइन पण इथं मग आता 250/2 याचा आपण काय केलं भागाकार किती आला, जसं इथं म्हटलं की भागाकार ऍडिशन हे डिव्हिजन केलं आपण 250/2 किती आलं 125. आणि मग उरले काय 24 उरले. 250/2 चा गुणाकार आला 125 प्लस 24 उरले. मग हे 24 इथे लिहिले. म्हणजे काय केलं आपण इथे कोणती क्रिया केली, डिव्हिजन केला. मग इथं आपण लिहू शकतो डिव्हिजन. त्याच्यानंतर मग 125 + 24 काय करावं लागेल, ऍडिशन करावं लागेल. मग किती 125 आणि 24 किती होतात 149. म्हणजे काय केली आपण इथं ऍडिशन बेरीज इथं लिहू शकतो. मग आपण ब्रॅकेटमध्ये ऍडिशन. म्हणजे या क्रियानुसार आपल्याला काय करायचं हे असे उदाहरण सोडवायचे. आता हे पहिलं झालं. आता दुसरं आपण एक्झाम्पल बघू 13 × 4. आता इथं काय गुणाकार, दुसरं एक्झाम्पल 13 × 4 म्हणजे काय इथं गुणाकार करायचा आहे. मग गुणाकार किती येईल इथं 13 × 52. 13 × 4 = 52. आणि मग 52 डिवाइड बाय 2 - 26. सगळ्यात पहिले काय केलं आपण ऑपरेशन इन ब्रॅकेट. ऑपरेशन इन ब्रॅकेट म्हणजे इथे गुणाकार ब्रॅकेट होते, ब्रॅकेट ओपन केले म्हणजे याचा डायरेक्ट गुणाकार केला आणि त्याला बाहेर काढला ब्रॅकेटच्या बाहेर. म्हणजे म्हणून लिहिलं आपण इथं ऑपरेशन इन ब्रॅकेट्स. सो आता मग 52 डिवाइड बाय 2. आता काय करू आपण डिव्हिजन करावं लागणार, कारण की 52/2 आहे. मग 52/2 म्हणजे आपण सहज माहिती आहे की 26 × 2 = 52.
म्हणजे 52 भागिले जर 2 आपण जर असा गुणाकार असा सॉरी भागाकार केला 52 भागिले 2 तर 2 दोन्ही 4 5 4 1 2 62 12 हे आपल्याला हे माहिती म्हणजे 250 52 भागिले 2 तर किती येईल आपला 26 येईल म्हणजे मग आपण किती आहे भागाकार किती 26 नाही तरी दोन्ही 26 मायनस इथे किती आहे हे 52 भागिले 2 चा भागाकार किती आला 26 आणि इथे वजा 26 येतो म्हणजे 26 वजा 26 म्हणजे काय केलं आपण डिव्हिजन केलं है ना 52 भागिले 2 म्हणजे उत्तर किती आलं 26 म्हणजे काय केलं आपण डिव्हिजन त्याच्यानंतर आहे 26 वजा 26 किती होतं उत्तर 26 म्हणून 26 किती की 0 होतं झालं आपलं 2 एक्झाम्पल लगेच आपण तिसरा चौथा एक्झाम्पल बघणार तीसरा एग्जांपल है आपका 140 डिवाइड बाय बिग ब्रैकेट त्याच्यानंतर स्मॉल ब्रैकेट इनटू -3 मायनस इन ब्रॅकेट -42 म्हणजे इथे सगळे काय दिले ब्रॅकेट दिले पण ब्रॅकेट एक इथं दोन ब्रॅकेट आहे म्हणजे आपण काय करावं लागेल ऑपरेशन कशावर करावं लागेल ब्रॅकेट म्हणजे ब्रॅकेट सारखं काय करावं लागेल ओपन करावं लागेल मग 140 काय आहे त्याचं आन्सर 140 डिवाइड बाय 33 11 33 33 डिवाइड बाय 42 33 प्लस 42 आणि डिवाइड बाय 40 मायनस 1 काय केलं आपण एक ब्रॅकेट मोठा ब्रॅकेट ओपन केला इथे मोठा ब्रॅकेट होते इथे एक आतमध्ये ब्रॅकेट होते आपण काय केले याचा डायरेक्ट गुणाकार केला आणि मोठ्या ब्रॅकेट मध्ये 33 प्लस 42 इथं अधिक आला तुम्हाला प्रश्न पडला असेल इथं अधिक आला वजा 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 अधिक होतं म्हणून प्लस 42 झालं आणि ब्रॅकेट मध्ये जरा आपण बाहेर ओपन केला आणि डिवाइड बाय 14 मायनस 1 जसे तसे दिले आणि हा बिग ब्रॅकेट मग याला कोणती क्रिया केली आपण सिम्प्लिफाइंग ब्रॅकेट्स काय केलेलं आपण सिम्प्लिफाइंग ब्रॅकेट्स ब्रॅकेट्स क्रिएट केली आपण ओके त्याच्यानंतर 140 डिवाइड बाय आता काय करते 33 प्लस 3 मायनस 1 आणि ब्रॅकेट म्हणजे आता 33 हे 33 एक 140 डिवाइड बाय जसं तसंच आहे 33 तसंच आहे आणि मग प्लस प्लस आता हे 3 कुठून आले तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मग 42 भागिले 14 42 भागिले 14 म्हणजे 14 42 भागिले 42 डिवाइड बाय 14 याचा भागाचा बेरीज आपलं उत्तर काय येतं 14 42 आणि -1 हे जसं तसं दिलं आपण सो आता पुढचं याला काय म्हणतात मग काय केलं आपण डिव्हिजन काय केलं कोणती क्रिया केली डिव्हिजन त्याच्यानंतर कोणती आता आपल्याला काय लागेल 140 डिवाइड बाय 33 प्लस 3 किती झाले 36 मायनस 1 बघा 33 प्लस 3 चा ऍडिशन काय म्हणायची 33 प्लस 3 36 आणि -1 जसे तसे लिहिले म्हणजे इथे काय केलं आपण ऍडिशन केलं कोणती क्रिया केली ऍडिशन त्याच्यानंतर मग ऍडिशन 140 डिवाइड बाय 36 मायनस 1 किती होतात 35 आणि मग 35 चौक 41 भागिले 35 किती होतात याला कोणती क्रियाला द्यावं लागेल सबट्रॅक्शन इन छत्तीस वाला 1 केला म्हणजे सबट्रॅक्शन कोणती केली क्रिया सबट्रॅक्शन इन ब्रॅकेट
म्हणजे 36 वजा 1 35. कोणती क्रिया केली? सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. 36 मधून 1 गेले 35. आता आपण इथे डिवाइड चिन्ह आहे 140 पण आहे. आता 140 भागिले 35 जर केले आपण तर आपला आन्सर काय येतं? आपला आन्सर येतं 4. कसं काय? 140 भागिले 35 करा तुम्ही. 35 चौक 140. मग आपला आन्सर काय आला? 4. सो तिसरं पण आपलं एक्झाम्पल संपले. आता आपण लगेच नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. फोर नंबर एग्जाम्पल. कर्ली ब्रॅकेट 220 minus 140 प्लस इन बिग ब्रॅकेट 10 into 9 प्लस इन ब्रॅकेट 2 into 5. आता याच्यात काय करायचं आपल्याला? आता आपण एक स्टेप आता इथं आपण काय आले? ब्रॅकेट आले. म्हणजे ब्रॅकेट आले म्हणजे आपल्याला काय करायचं? ब्रॅकेट ओपन करावं लागेल. मग याच्यात काय क्रिया करावं लागेल? मग 220 minus 140 किती होतात? 220 मधून 140 गेल्यावर किती राहतात? 80 कर्ली ब्रॅकेट. आणि 220 ला कोणतं ब्रॅकेट होतं? सॉरी 220 ला हे ब्रॅकेट. आता या आतमधलं ब्रॅकेट मी ओपन केले. आतमधले जे ब्रॅकेट होते ते काय केले? ओपन केले. 220 minus 140 किती झाले? 80. आणि त्यानंतर प्लस बिग ब्रॅकेट 10 into 9 90 म्हणजे 10 ना 90. पुन्हा प्लस 5 दोन्ही 10 5 टू 10. कसे चिन्ह कोणतं आहे? मग 10 ना 90 आणि हे वजा चिन्ह असल्यामुळे तर -2 ला इथं मायनस चिन्ह असल्यामुळे काय 5 दोन्ही 10 90 minus 10 ब्रॅकेट बिग ब्रॅकेट. आणि काय नंतर पुढचं इंटू सॉरी सबट्रॅक्ट 100. कोणतं साइन आहे? वजाबाकीचं. त्याच्यानंतर मग काय करता येईल? कोणती क्रिया करता येईल? 80 तसेच ब्रॅकेट मधून बाहेर काढले आपण त्याला 80 प्लस 90 minus 10 किती? याला आपण ब्रॅकेट मधून बाहेर काढतो. क्रिया करताना काय होईल? 90 वजा 10 80 90 वजा 10 80 आणि वजा 100 हे 100 वजा 100 जसं तसे घेतले. मग 80 80 किती झाले? 80 80 80 80 प्लस 80 160 160 वजा 100 म्हणजे -100. मग 160 मधून 100 गेले किती होतात? 60. आन्सर किती आला आपला? 60 आपला आन्सर. सो नेक्स्ट एक्झाम्पल बघूया लास्ट आपण. 3/5 plus 3/8 divided by 6/, डिव्हिजन सिंबल आहे आणि 6/4 आहे. तर आता आपण काय करू? याला सगळ्यात पहिले क्रिया काय होईल? 3 जसं देऊ आपण 3/5 plus 3/8. आता या डिव्हिजनचं काय करू आपण? मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट करू. म्हणजे मल्टिप्लिकेशन फॉर्म्युला येतात. मग मल्टिप्लिकेशन करताना काय होईल? इंटू. मग इंटू आपण रेसिप्रोकल आणि इनव्हर्स शिकलेलं आहे आपण याच्यामध्ये 7th क्लास मध्ये. तर मग काय म्हणायचं? इंटू करताना आपण काय होतं? 4 काय होतात? नेहमी 4 छेदाचे 4 काय होतात? वरती येतात आणि 6 काय होतात? खाली जातात, छेदामध्ये येतात. मग 3/5 प्लस 3/3 आणि मग 8चं काय करू? फॅक्टर्स 2 into 4 म्हणजे 4 दोन्ही 8 4 to the 8. याला काय केलं? एक्सपान्शन मध्ये केलं. त्याच्यानंतर इंटू 4 आणि मग 6 फॅक्टर करता येईल का? करता येईल. 3 दोन्ही 6 मग 3 to the 10 सॉरी 3 to the 6. मग आन्सर किती येईल? 3/5 प्लस 1/4. आता कसं आलं? 3/5 प्लस 1/4. 3/5 जसे घेतले 1/4 कुठून आले? आता बघा 3 गेले 4 1 4 उरलं काय? मग 2 to the 4 आणि वरती काही राहत नाही म्हणजे काय? वरती काही राहत नाही म्हणजे किती? 1. वरती काही नाही म्हणजे किती? 1. आणि छेदामध्ये किती आलं होतं? 4. कसे आलं? 3 गेले आणि 4 ची काटाकाटी उरलं काय? 2. हे 2 उरले हे 2 उरले. 2 गुणिले 2 बेदोनी 4. मग
3 पुढे काय करता येईल आपल्याला 3 इंटू 4 मग याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि जसं की आपण छेद समान 3 इंटू 4 प्लस 1 इंटू 5 बघा 3 इंटू 4 प्लस 1 इंटू 5 प्लस 1 इंटू 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं. त्याच्यानंतर छेद काय छेदामध्ये काय याचा गुणाकार करू छेदाचा 5 गुणिले 4 5 इंटू 4 मग काय येईल गुणाकार 4 त्रिक 12 अधिक 5 एक 5 5 चौक 20 पुन्हा 12 आणि 5 17 12 प्लस 5 17 17 प्लस 70 अपॉन 20 आपला काय झालं आन्सर 17 अपॉन 20 17/20 आपला काय झालं आन्सर झाला. सो विद्यार्थी मित्र आपला प्रॅक्टिस 25 संपलेला आहे. यानंतर आपण नेक्स्ट चॅप्टर नेक्स्ट प्रॅक्टिस बघूया. यू कॅन टेक स्क्रीनशॉट.